महाराष्ट्र में शिवसेना बमुकाबला शिवसेना के बीच महाराष्ट्र के साबिक वज़ीर आला उद्धव ठाकरे ने सामना को खास इंटरव्यू दिया है। इन्होंने इस दौरान शिवसेना से अलग होने वाले अरकान असेंबली समेत बीजेपी को सख्त तनकीद का निशाना बनाया। इन्होंने कहा कि शिवसेना हिंदुत्व के लिए हुक्मरानी करती है और वह हुक्मरानी के लिए हिंदुत्व का सहारा लेते हैं। वहीं इन्होंने कहा कि जिन लोगों ने पार्टी से अलग राह हमवार की है इनका शिवसेना से कोई ताल्लुक नहीं, वो एहसान फरामोश है। अब अच्छे लोग पार्टी में शामिल होंगे। जबकि उद्धव ठाकरे ने यह भी चैलेंज किया कि इनका कोई ऐसा अमल या फैसला सामने नहीं लाया जा सकता जो हिंदुत्व के मुखालिफ हो। मी शांत कसा, तर मला चिंता नाहीये। चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकुल नाहीये। हां, थोडीफार जी आहे ती नक्कीच मराठी माणसांची आणि हिंदूंची आहेच, हिंदुत्वाची आहे। याचं कारण हिंदू द्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत। मराठी द्वेष्टे, मराठी माणसाची एकजूट तुटावी, फुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि जी मेहनत माननीय शिवसेना प्रमुखांनी हयातभर केली मराठी माणसाची एकजूट करण्यासाठी, हिंदुत्वाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी, ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातनं तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय। ती मला एक चिंता आहे। आणि म्हणून मी जे म्हटलं की हा पालापाचोळा सध्या उडतोय, कोण कुठे, हा इकडनं पालापाचोळा तिकडे जातोय, पुन्हा इकडे येतोय, ही जी गळणं गरजेची होती ती पानं ही उडतात। मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की ज्या वेळेला मी वर्षामध्ये राहत होतो त्या वर्षामध्ये 2 झाडं ही आपल्या घराला लागूनच आहेत। एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं बदामाचं। दोन्ही झाडं मी साधारणतः गेले 2-1 वर्ष बघतोय, ज्याला आपण पतझड म्हणतो। ती पानं पूर्ण गळून पडतात, पानगळ म्हणतो। ती पानं पूर्ण गळून पडतात, अशा काड्या राहतात। आपल्याला वाटतं या झाडाला काय झालं, पण 2 ते 3 दिवसात पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात। आणि मी बघितले 8 दिवसामध्ये 10 दिवसात ते बदामाचं झाड सुद्धा हिरवगार झालं, गुलमोहर सुद्धा हिरवागार झाला। म्हणून जी सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत। ती झडतायत पानं, ती सडलेली पानं आहेत। म्हणजे आता पानं झडून पडतायत, आता सडलेली पानं झडतायत। ज्यांना त्या झाडाकडनं सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला, सगळं मिळालं, म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता, ती पानं सगळं झाडाकडनं घेऊन ती गळून पडतायत। आणि हे बघा कसं उघडं बोडकं झाले झाड, असे ते दाखवायचा प्रयत्न करतायत। पण दुसऱ्या दिवशी आपला माळीबुवा येतो, ती झाड सगळी पुन्हा ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो। म्हणजे 2014 साली जे आत्ता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवतायत, मारतायत, बोंब मारतायत, त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की 2014 साली भाजपाने युती तोडली होती तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं। आजही नाही सोडलेले हिंदुत्व। पण तेव्हा जो एक मधला काळ आला होता, विरोधी पक्ष एक शिवसेना झाली होती, म्हणजे अनेकांना असं वाटलं होतं की शिवसेना आता संपेल, पण शिवसेना एकाकी लढली आणि 63 आमदार निवडून आलेले। त्या काळामध्ये विरोधी पक्षाची जी जबाबदारी आपल्यावरती आली तेव्हा सुद्धा मी पद कोणाला दिलं होतं? आता सुद्धा जर भाजपनी आत्ता जे केलेलं आहे हे माझ्याशी बोलणी केल्याप्रमाणे हे आत्ता केलं, हे बोलणी केल्याप्रमाणे तेव्हा केलं असतं तर सन्मानाने झालं असतं। देशभरामध्ये पर्यटन करण्याची गरज लागली नसती। आणि असं मी ऐकलं, असं मी वाचलं, माझ्याकडे माहिती नाही, पण हजारो कोटी रुपये खर्च केले गेले, विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, हे त्याच्यानंतर काही आणखीन अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला असेल, त्या खोक्यात काय दडलंय हे ज्याचं त्याला माहित, देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला कळलं असेल। पण हे फुकटात झालं असतं ना, आणि सन्मानाने झालं असतं, हेच तर मी सांगत होतो। आणि प्रत्येक वेळेला शिवसेना अधिक जोमाने आणि तेजाने उभी राहिलेली आहे। आता सुद्धा त्यांना हिंदुत्वामध्ये भागीदार नको असेल, पण माझं नेहमी असंच म्हणणं आहे की शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केलं, कारण हिंदुत्व मजबूत व्हायला। हे जे करतायत ते राजकारणासाठी हिंदुत्व वापरतायत। हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक, जे विचारतात ना तुमचं आणि भाजपचं हिंदुत्वामध्ये फरक काय, तो हा आहे। शिवसेनेचं राजकारण हे आम्ही हिंदुत्व मजबूत होण्यासाठी केलं, पण यांचं राजकारण मजबूत होण्यासाठी आणि हिंदुत्वाचा एक प्रसंग असा सांगा किंवा एक माझ्या हातनं घडलेली गोष्ट किंवा निर्णय माझा मुख्यमंत्री पदावरती असतानाचा दाखवा की ज्याच्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं। एक निर्णय दाखवा। तर तुम्ही तेव्हा अयोध्येला आत्ता सुद्धा गेला होतात। अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन आपण उभं करतो, बरोबर आहे? हे हिंदुत्वाला सोडून आहे की नाही? तुम्ही ठरवा। अयोध्येत महाराष्ट्र भवन, बरोबर आहे? मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा मी अयोध्येत गेलो होतो, प्रत्येक वेळेला आपण होतात। मुख्यमंत्री झाल्यावरती सुद्धा अयोध्येत गेलो होतो। कोण काय म्हणेल मी पर्वा नाही केली। मी गेलो आणि
रामलल्लाचं दर्शन घेऊन तेव्हाही आलो होतो. 2दा मी स्वतः अयोध्येत गेलो होतो. आता नव्या मुंबईमध्ये आपण तिरुपतीचं मंदिर त्याला जागा दिली. प्राचीन जी मंदिरं आहेत त्यांचं संवर्धन करणं, जतन करणं हे आपण सुरू केलं. गडकिल्ल्यांचं आपण सुरू केलं. हे कुठे, ह्याच्यात हिंदुत्व कुठे गेलं? हिंदुत्व तर असं कोणताही निर्णय नाही आहे की ज्याच्यामध्ये आपण हिंदुत्वापासून दूर गेलेलो आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील.